मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या भागात सुरुवातीला आपण बघतोय सायली सुमनशी संवाद साधते. प्रतिमा त्या म्हणतात, सुमन बस हं, सायली आहे तुझ्याजवळ, मी कॉफी घेऊन येते. प्रतिमा त्या जातात. सायली म्हणते सुमनला, काकू, खरंच तुमची कमाल आहे, तुमचं वागणं सगळ्यांना खरं वाटतंय. बरं झालं आपल्याला त्या डॉक्टर श्रद्धांची पण साथ मिळाली आहे. सुमनला वाईट वाटत असतं. सुमन म्हणते, ते सगळं ठीक आहे ग सायली, पण मला ना खूप अपराधी वाटतंय ग. या सगळ्यात भाऊजी आणि वहिनी विनाकारण भरडले जात आहे. एका नीच माणसाला पकडायसाठी मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या या दोन माणसांना खूप त्रास देतेय. सायली म्हणते, काय करणार काकू, आनंदाने करावं, करत नाही आहोत ना आपण हे सगळं. मग सुमन म्हणते, सायली, आपण सगळं सांगूयात का भाऊजींना आणि वहिनींना? सायली म्हणते, नको सुमन काकू, इतक्यात नको. आपण जर त्या दोघांना सगळं सांगितलं ना तर कसं चालेल काकू? हे बघा प्रतिमा, त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. नागराज काका त्यांच्या समोर आले तर रविराज काकांचा राग अनावर होईल, किंवा रविराज काकांनी डायरेक्ट नागराज काकांना राग जाब विचारला तर आपल्याला ती रिस्क घेता कामा नये ना काकू. तुमचं मन कळतंय मला, पण नागराज काकांच्या सगळ्या पापांचा पुरावा मिळेपर्यंत तुम्हाला हे नाटक सुरू ठेवावं लागेल. सुमन म्हणते, हो सायली, मी कच खाणार नाहीच आहे, पण भाऊजी आणि वहिनी माझ्या काळजीने कासावीस होतात ग, ते मला बघवत नाहीये. सायली म्हणते, काकू, आपण रविराज काका आणि प्रतिमा त्यासाठीच करतोय ना, त्यांना मारणाऱ्या माणसाचं खरं रूप जगासमोर आलं पाहिजे की नाही? सायली असं म्हटल्या क्षणी सुमन म्हणते, हो ग सायली, मला कळतंय. आता पुढचा सीन घेतलाय आज त्यांनी सचिनचा. प्रेक्षकांनो, सचिन आता अक्षरशः म्हणजे त्या अस्मिताला इतकं इमोशनल करतोय बघा. काय माणसं असतात ना जगात प्रेक्षकांनो, बापरे बाप. आता तो सचिन पोहोचलाय सुभेदारांच्या घरी. कल्पनाताई स्वयंपाक करत असतात. वाकून वाकून बघत असतो सुभेदारांच्या घरामध्ये आणि कल्पनाताईंना आवाज देतो, मॉम. कल्पनाताई त्याला बघता क्षणी खूप चिडतात. कल्पनाताई त्याला बघून पुढे येतात राग. कल्पनाताई म्हणतात, सचिन, तू इथे का आलायस? तुला अस्मिताच्या वडिलांनी हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं ना रे. मग परत यायला तुला लाज नाही वाटली का रे सचिन? तुला किती वेळेला सांगायचं आम्ही की तू आमच्यापासून लांब राहा बाबा. आता सचिनने तर सगळीच लाज सोडलीच आहे. प्रतापराव येतात तिकडनं आणि म्हणतात, अगं कल्पना, काय झालं, एवढ्याने का ओरडतीयस? आणि सचिनला बघता क्षणी आश्चर्य व्यक्त करतात, सचिन, तू इथे? आता बघा प्रेक्षकांनो, त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे एकामागोमाग एक सीन दाखवल्यात. नागराज सारखा वर बघत असतो. आता अर्जुनचं लक्ष जातं बरं का, की नागराज सारखा वर बघतोय. सायली गेलीये ना भेटायला सुमनला, म्हणून त्याचं लक्ष बारीक तिकडे आहे. अर्जुन जरा नोटीस करतो ते आणि म्हणतो, काय झालं नागराज काका, सायली बोलते ना सुमन काकूंशी, तू कशाला टेन्शन घेतोय एवढं? नागराज म्हणतो, अरे नाही रे अर्जुन, सुमन हायपर झाली पुन्हा तर? अरे सायली बिचारी घाबरेल ना. रविराज म्हणत असतात नागराजला, काही गरज नाहीये नागराज तुला वर जायची. पण नागराज बघा कसा निर्डावलेला आहे. तेवढ्यात प्रतिमा आत्या येतात. मग नागराज म्हणतो, अगं वहिनी, कॉफी घेऊन चालली का? आण आण ना इकडे, मी घेऊन जातो दोघींसाठी. अगं आण ग. आता एकाही सेकंदाचा विलंब न करता लगेच तो कॉफीचा ट्रे घेतो आणि सुमनच्या खोलीत जातो. सायली सुमनला समजवत असते इकडे रूम मध्ये, काकू, आता ना तुम्ही काळजी करू नका, पण लवकरात लवकर आपल्या हातात काहीतरी ठोस पुरावा आला पाहिजे, जेणेकरून आपल्याला नागराज काकांना अटक करता येईल. आता सायली असं बोलतच असते, तेवढ्यात तिथे नागराज येतो कॉफी घेऊन. मग लगेच सुमन प्रसंगावधान साधून सायलीचा हात जोरात झटकते आणि म्हणते, दूर हो, दूर हो म्हणते ना तुला, का आलीयस तू माझ्याजवळ? ती नाटक करायला लागते लगेच वेडेपणाचं. जे सोंग तिने आणलंय ना नागराजला उल्लू घुमवायला, तेच ती करते. सुमन सायलीला म्हणते, दूर हो, तुम्ही पण दूर व्हा, माझ्याजवळ कोणी येऊ नका, दूर व्हा. सायली म्हणत असते, सुमन काकू शांत व्हा. सुमन काही पण बरळत असते, दूर व्हा, आता रात्र होईल, लाल रंगाचा कापूस आणा, रात्र होईल, कापूस दगड. सायली म्हणते, शांत व्हा काकू, शांत व्हा. सुमन म्हणते, माझे हात दोन्ही बांधणार कोणीतरी, बांधणार, माझे पाय पण बांधणार. नागराजला कन्फर्म झालंय की आता सुमन वेडी पिशी झालीय. असो, सायली आता नागराजकडे बघायला लागते. पुढचा सीन पुन्हा सुभेदारांचा घेतलाय. प्रतापराव ओरडतात खूप सचिनवर आणि म्हणतात, सचिन, तुला मी या घराबाहेर हाकललं होतं ना, तू कशाला आलाय? अरे बाबा, अस्मिताच्या तब्येतीत आणखीन भर घालू नको, तिची तब्येत आधीच बरी नाहीये. आलायस तसा मागच्या पावली परत जा. सचिन म्हणतो, जाणारच आहे मी, मला एकदा अस्मिताला भेटू द्या हो. ती माझे कॉल्स घेत नाहीये, माझ्या मेसेजला रिप्लाय करत नाहीये, काय करायचं मला कळत नाहीये. प्रतापराव म्हणतात, मी सांगतो तुला काय करायचं ते. आत्ताच्या आत्ता इथून तुझं तोंड काळं कर सचिन. अस्मिताला तुझ्यासोबत बोलायची पण इच्छा नाहीये, तुला कळत नाहीये का?
इथे फिरकायचं पण नाही हा सचिन, चल निघ. सचिन मात्र पिच्छा सोडायला तयारच नाहीये. सचिन म्हणतो, एकदा मला अस्मिताला भेटू द्या. मी मी प्रॉमिस करतो, मी तिला त्रास नाही देणार. असं म्हणून सचिन डायरेक्ट घरात घुसतो बरं का. अस्मिता, ए अस्मी, असं म्हणून तो घरात जाणार तेवढ्यात मागून अर्जुन सायली आल्यात. अर्जुनने आल्या क्षणी सचिनचा हात धरला आणि सनकन त्याच्या कानाखाली मारली. सचिन आता आगदावणेपणा करतो बरं का. आधी तर अर्जुनकडे आश्चर्याने बघतो आणि म्हणतो, मार बाबा मार, अजून मार, मला घे, मार अजून. अर्जुन, अरे माझी तीच लायकी आहे, मी कितीही मार खायला तयार आहे, पण मला अस्मीपासून आणि माझ्या बाळापासून प्लीज दूर करू नकोस रे अर्जुन, शपथ आहे तुला अस्मीची आणि माझ्या बाळाची. अर्जुन त्याला पुन्हा खरंच मारणार असतो बरं का. मग तो त्याचा हात रोखतो. तेवढ्यात येते अस्मिता आणि मोठ्याने ओरडून म्हणते, सचिन, माझी आणि माझ्या बाळाची शपथ घालतोयस माझ्या भावाला? तुला खरंच आमची किंमत असती ना तर असा वाहवत नसता गेलास तू सचिन. आता उशीर झालेला आहे, आता इथे येऊ नकोस आणि माफी मागून काही उपयोग नाहीये. सचिन पुन्हा अगदी लाज सोडल्यासारखा, चुकलो ग मी अस्मी, अगं मला माफ कर ग, पण या चुकीची मला मोठी शिक्षा देतेस ग तू अस्मी, प्लीज अस्मी, अगं मी एकटा पडलोय ग, तुला टेन्शन येऊ नये म्हणून मी आधी हे काही सांगितलं नाही ग तुला. अगं पण मी कॅनडाला परत जाणार नाहीये, मी इथे इंडियामध्ये माझ्या बायको आणि मुलासोबत राहणार हे सांगितल्या क्षणी माझी नोकरी गेली ग अस्मी. आता याने स्पष्ट सांगितलंय पण खोटं सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो. आता म्हणतोय कसा, अगं या रागापोटी माझ्या जॉबवाल्यांनी मला माझे फंड पण नाही दिले, अगं माझं अकाउंट पण त्यांनी फ्रीज करून टाकलंय ग, माझ्याकडे माझ्याकडे तर रोजच्या खर्चासाठी सुद्धा पैसे उरलेले नाहीयेत ग अस्मी. हे ऐकून अर्जुन, सायली आणि सगळ्या सुभेदारांना खूप नवल वाटतंय. मग आता म्हणतो कसा सचिन, मला सांगितलंय त्या लोकांनी की मी जर परत आलो तर ते मला देतील, काही पेरीज ते देणार आहेत मला, म्हणजे काय पुन्हा पैसे वगैरे देणारे असं काहीतरी बोललाय तो. पण तो म्हणतो कसा पुढे सचिन, मी त्यांना सांगितलंय अस्मी की मला इथेच राहायचंय, माझ्या बायको आणि मुलासोबत वेगळं जग बनवायचंय. अगं अस्मी, आता माझ्या या जगात तर मीच एकटा पडून गेलोय ग. अर्जुन म्हणतो, का रे बाबा, तुझी ती गर्लफ्रेंड असेल ना तुझ्या सोबत. लगेच सचिन काय आव आणतोय बघा ना प्रेक्षकांनो, की खूपच चांगला झालाय तो. सचिन म्हणतो अर्जुनला, नाही रे अर्जुन, अरे अशी नाती टिकत नसतात रे. अस्मिता आता आश्चर्याने बघायला लागते सचिनकडे. सचिन म्हणतोय पुढे, खरं नातं असतं ना अस्मी, ते फक्त नवरा बायकोचं असतं ग. प्रतापराव चिडून म्हणतात, ए सचिन, काय नाटकं करतोस रे, चल निघून जा इथून, पुन्हा आम्हाला अपमान नको करायला लावू तुझा. काय झालंय प्रेक्षकांनो, हा माफी मागतोय पण हा एकदा नव्हे तर दोनदा चुकलाय, त्यामुळे याचं हे सगळं नाटक आहे हे सुभेदारांना कळणारच ना, साहजिक आहे. कारण एकदा केलीये ती चूक असते, पुन्हा पुन्हा करतोय म्हणजे गुन्हाच झाला. तो जाणून बुजून हे सगळं करतोय हे सुभेदारांना कल्पना आहेच. आता अस्मिताला बिचारीला किती टेन्शन आहे प्रेक्षकांनो, काय बोलणार ती या क्षणाला. अस्मिता काहीच बोलत नाही. पण सचिन म्हणतो, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना मी जावं, जातो मी, पण मी माझ्या बायकोशिवाय आणि माझ्या होणाऱ्या बाळाशिवाय नाही राहू शकत. अर्जुन रागाने बघत असतो सचिनकडे. सचिन म्हणतो अस्मिताला, अस्मी, तू जर माझ्याशी नीट बोलणार नशील, मला माफ करणार नशील, तर मी आता खाणं पिणं सोडून देतो. अस्मी, आता मला मरणच आलेलं बरं. सायली म्हणते, अहो भाऊजी, भरल्या घरात काय बोलताय हे सगळं. सचिन म्हणतो, खरं तेच बोलतोय मी सायली वहिनी, आता या क्षणापासून मी अन्न पाण्याचा त्याग करणार आहे. थोडक्यात काय, याने डायरेक्ट धमकीच दिली आहे प्रेक्षकांनो, की आता म्हणजे मी या जगातच राहणार नाही बुवा. आता त्या अस्मिताला टेन्शन येणार ना बिचारीला. आता एवढं सगळं तो बोलतो आणि चालला जातो बरं का तिथून. मग अस्मिता धाय मोकलून रडायला लागते. काय करावं तिने प्रेक्षकांनो, एकतर आधीच बिचारी अडलेली आणि त्यातनं तिच्या डोक्याला हे टेन्शन. आता तिचं ते रडणं बघून कसं तरीच होतंय कल्पनाताईंना, सायलीला. सायली पटकन तिच्या जवळ जाते आणि तिला सावरते. आता रडू नका अस्मिताताई, असं ती खुणवते डोळ्याने. पण आता करायचं काय पुढे, या सगळ्यामध्ये पूर्णाजीने खूप छान सोल्युशन दिलंय बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे दाखवलाय त्यांनी नागराजचा आणि सुमनचा सीन. आता बघा प्रेक्षकांनो, जो नवीन प्रोमो तुम्ही पाहिलाय ना, आता त्या प्रोमोमध्ये जे त्यांनी दाखवलंय की नागराज कन्फेक्शन देतोय त्याच्या गुन्ह्याचं, त्याने स्वतःच कबूल केलंय की तोच आहे मास्टर माइंड. पण मला तरी पण ना कुठेतरी एक शंका वाटते मनामध्ये, खरंच नागराज एक्सपोज होईल का हो प्रेक्षकांनो? नागराज जर एक्सपोज झाला तर सायली ही खरी तन्वी हे एक्सपोज व्हायला काय वेळ लागणार? असो, पण त्यांनी ते 100 दिवसाचं काय सांगितलंय ना, ते बघूयात आता पुढे कसं कसं होतंय. आता प्रतिमा आत्या आणि सुमन असतात खोलीत. लगेच नागराज येतो आणि म्हणतो, वहिनी, अगं दादा कुठे? प्रतिमा आत्या म्हणतात, बाहेर गेल्यात.
नागराज म्हणतो, "वहिनी तुला पण बाहेर जायचं होतं ना? तू म्हणत होतीस मार्केटमध्ये जायचंय, भाज्या संपल्यात." प्रतिमात्या म्हणतात, "रविराज घरी आल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. सुमनजवळ कोणीतरी थांबायला हवं." नागराज म्हणतो, "अगं वहिनी मी आहे ना सुमनजवळ, तू जा की बिनधास्त." सुमनला भीती वाटत असते बरं का थोडी मनातून. नागराज म्हणत असतो प्रतिमात्याला, "अगं वहिनी तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का अजून? मला मान्य आहे राग मी एकदा सुमनवर हात उचलला. अगं पण रागही प्रेमापोटी असतो ना गं वहिनी. पण तिच्या किडनॅपिंगमध्ये माझा हात नाही हे सिद्ध झालंय की. काय गं वहिनी तू आता सुमनजवळ मला बसू नाही देणार का? मी काय इतका नीच माणूस आहे का गं वहिनी? खरं सांग. नाही म्हणजे जन्मभर मी आता न केलेल्या गुन्ह्याची शिक्षाच भोगायची का?" त्यावर प्रतिमात्या जरा विचार करायला लागतात. नागराज इमोशनल करतो बरं का त्यांना आणि म्हणतो, "बघ ना वहिनी सुमनकडे एकदा. कशी शांत बसलीये बिचारी. अगं मी बसलो तिच्याजवळ तर तिला बरं वाटेल ना वहिनी. अगं शेवटी बायकोला नवऱ्याचा सहवास हवा असतो ना वहिनी." आता प्रतिमात्या इमोशनल होतात बरं का. नागराज म्हणतो, "जा ना वहिनी मी बसतो की इथे. ए सुमन, सुमन तुला चालेल का मी तुझ्या जवळ बसलेलो?" सुमन आता विचार करायला लागते की सायली मगाशीच सांगून गेली आहे की आपल्याला आता काहीतरी ठोस पुरावा मिळवावाच लागणार आहे सुमन काकू. सायली आता मगाशी सांगून गेली ना सुमनला. मग सुमन विचार करायला लागते की ह्यांच्याकडनं पुरावा मिळवण्याची हीच संधी आहे. वहिनी घरात असल्या तर हे काही स्वतःहून बोलणार नाही. मला आता ही संधी घ्यायलाच हवी असं ती मनातल्या मनात विचार करायला लागते. मग प्रतिमात्या म्हणतात, "काय ग बाई सुमन, जाऊ का ग मी मार्केटमध्ये?" "काय ग सुमन, भाऊजी इथे तुझ्याजवळ बसले तर चालेल का तुला?" आता सुमन नुसती मानेने अशी अशी हो करते बर का. नागराज म्हणतो, "बघ बघ वहिनी चालेल तिला." मग प्रतिमात्या म्हणतात, "बरं मग मी जाऊन येते हं मार्केटमध्ये." मग नागराज म्हणतो, "हो हो वहिनी तू ये जाऊन." आता बघा प्रेक्षकांनो सुमनला एकांतात साधतोय तो बरोबर आणि सुमन खरंच वेडी झाली आहे का नाही मे बी त्याचं कन्फर्म करायचं असेल नागराजला म्हणून त्याने मुद्दाम सुमनला असं एकांतात गाठलंय. काय नेमकी भानगड आहे ते सांगता येत नाही. असो पण आता इकडे अस्मिताची सिच्युएशन फारच अवघड झाली आहे बिचाऱ्यांची आणि सगळ्याच सुभेदारांची आता काय करावं त्यांना मोठा प्रश्न पडलाय. आता बघा अस्मिता म्हणत असते, "ते अन्न पाणी सोडण्याची धमकी देऊन गेला हा सचिन. जसं काही जसं काही आता माझीच चूक असल्यासारखं मीच गिल्ट घ्यायचा." कल्पनाताई म्हणत असतात, "रडू नको ग अस्मिता. काय ग एवढं मनाला लावतेस?" अर्जुन म्हणतो, "ताई तू खरंच लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे." सायली म्हणते, "हो ना, भरल्या घरात अशी मरणाची भाषा करायला नको होती भाऊजींनी." पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात, "आपल्या वागणुकीचे काय परिणाम होत आहेत हे कळतंय का त्या सचिनला? बेताल वागताना स्वतःच्या बायकोचा पण विचार केला नाही, होणाऱ्या बाळाचा तर नाहीच नाही. आणि आता इथे येऊन वाटेल ते बरळून गेलाय. उगाच अस्मिताला टेन्शन." इकडे सुमनला आता गाठलंच नागराजने बरं का प्रेक्षकांनो. आता बघा नागराज आधी तर काळजीचं नाटक करतो. आता पुढचा सीन त्यांनी तोच दाखवलाय. अस्मिता नुसती रडत असते असं दाखवलंय पण आता बघा अश्विनही आलाय पुढे आणि खूप छान दाखवलाय पुढचा सीन. बघत राहा प्रेक्षकांनो. आजचाही एपिसोड खूप सॉलिड दाखवलाय त्यांनी. नागराज जेवण घेऊन येतो सुमनसाठी. सुमनला म्हणत असतो, "ए सुमन तुझ्यासाठी जेवण घेऊन आलोय मी. चला बाबा एका पोरीचं भाग्य फळफळलं. नवरा जेवण घेऊन आला तिच्यासाठी." सुमनला तो हात धरून बसवतोय तिथे गादीवर आणि म्हणतोय, "घे ना खा ना ग सुमन." सुमन म्हणत असते, "नकोय मला नकोय." पण आता सुमनला एक घास खाऊ घालून म्हणतो, "खा ना ग सुमन एक घास चिवचा. आहा खा की." काय ऍक्टिंग करतात हं प्रेक्षकांनो या मालिकेतले कलाकार. मी तर या मालिकेची अगदी डाय हार्ड फॅन आहे. कसली सॉलिड ऍक्टिंग करतात वाटतं प्रेक्षकांनो. पण एखादा सीन तुम्ही घरी रिक्रिएट करून बघा. एवढं सोपं नसतं बरं ऍक्टिंग करणं. अमेझिंग ऍक्टिंग करतात हे सगळे. त्यातल्या त्यात सुमन आणि नागराज कमाल आहेत हं. सगळेच ऍक्टर कमाल आहेत. पण जो ट्रॅक आपण बघतो त्याबाबत जास्ती छान वाटतं असं मला म्हणायचंय. नागराज बळजबरी सुमनला जेवू घालत असतो. सुमनला थोडी शंका येतीये आणि तिची शंका पण रास्त आता मध्ये अश्विनचा सीन घेतलाय. खूप छान दाखवलाय बघा हा सीन. आता अश्विन घरी आल्या आल्या म्हणतो, "काय झालंय?" सायली म्हणते, "सचिन भाऊजी धमकी देऊन गेलेत. म्हणालेत की अस्मिताईंनी माफ नाही केलं तर अन्न पाणी सोडतील." अश्विन म्हणतो, "काय?" अस्मिता सतत रडते. आता अश्विनला ते सहन होत नाही. तो पटकन अस्मिताला जवळ घेत म्हणतो, "अस्मिताई अगं रडू नकोस ग. अगं बाळाला त्रास होईल ना या सगळ्या गोष्टीचा." "अस्मिताई अगं सचिनने जे केलं ते माफ करण्याजोगतं नाहीये ग. पण जे झालं त्यात आपल्या बाळाची काय ग चूक आहे? होणाऱ्या बाळाने काय ग केलंय? त्याला कशाला या सगळ्या गोष्टीची शिक्षा? तू नको ग रडूस." अस्मिता आता उठून जात असते खोलीमध्ये. कल्पना ते म्हणतात, "थांब ग अस्मिता, अगं थांब. अगं तू खोलीत जाऊन बसशील आणि एकटीच रडत बसशील. नको ग जाऊ." प्रतापराव म्हणतात, "कल्पना
आपण खूप मोठी चूक केली आहे. अस्मिताचं लग्न ठरवताना आपण आणखीन चौकशी करायला हवी होती. आता सगळ्यांनाच खूप पश्चाताप होतोय प्रेक्षकांनो. आता अस्मिता म्हणते, "नाही हो डॅड, सचिन आधी असा नव्हता. तो आधी तर माझ्यावर खूप प्रेम करायचा आणि तो खूप चांगला होता. पण गेले सगळे महिने खूप काही बदललंय." अर्जुन आता कसं तरी करतो आणि म्हणतो, "अस्मिताई तू नको न गं रडू." सायली पुन्हा तिच्या जवळ जाते आणि म्हणते, "नका रडू अस्मिताताई." आणि आता अश्विनला फार वाईट वाटतंय प्रेक्षकांनो. या अस्मिताची सिच्युएशन या दोन्ही भावांना सहन होत नाहीये. अस्मिता लकी आहे. तिला खरंच 2-2 एवढे चांगले आणि समजदार भाऊ मिळाले. तिच्यावर प्रेम करणारे. अर्जुन चिडतो आता आणि म्हणतो, "अस्मिताला काही झालं ना, तर मी या सचिनची पोलीस कंप्लेंटच करतो आता." अर्जुनने असं बोलल्यावर अश्विन म्हणतो, "खरंच अस्मिताला त्रास होतोय आणि बाळावर याचा खूप परिणाम होतोय." आता अर्जुन म्हणतो, "मी ना आता जातोच आणि त्या सचिनला चांगली अद्दलच घडवून येतो." अर्जुनने असं म्हटल्या क्षणी अश्विन म्हणतो, "थांब रे दादा, मी पण येतो तुझ्या सोबत." आता खरं तर अस्मिताला हे होऊ द्यायचं नाहीये, पण तिला काहीच उमजत नाहीये. या क्षणाला करावं तर काय करावं? अश्विन म्हणतो, मला पण अस्मिताईची ही सगळी कंडिशन सहन होत नाहीये अर्जुन दादा. चल, मी पण येतो तुझ्या सोबत आणि त्या सचिनला चांगली अद्दल घडवूयात." दोघं आता निघणार. तेवढ्यात पूर्णाजीने एक सेन्सिबल निर्णय दिलाय. "थांबा, कोणी कुठेही जाऊ नका." अर्जुन म्हणतो, "अगं पूर्णाजी, पण तो सचिन." पूर्णाजी म्हणतात, "अरे बाबा अर्जुन, अरे त्या सचिनच्या घरी जाऊन काय फायदा? अरे तो परत हेच म्हणणार ना की माझी चूक झालीये, मी आता असं वागणार नाही. तो पुन्हा पुन्हा माफी मागणार." अरे बाबा अर्जुन, आधीच घरात वातावरण कसं झालंय बघा बरं. त्यात भांडण आणि वादविवाद नकोय. मला असं वाटतं की अस्मिताची डिलिव्हरी आधी सुखरूप होऊन जाऊ द्या. मग आपण बघू काय करायचं आणि काय नाही ते. हे मात्र पूर्णाजीचं म्हणणं अगदी बरोबर आहे. सचिन उगी नाटकं करतोय प्रेक्षकांनो. तो कसला अन्नपाणी सोडतोय, पण उगाच त्या अस्मिताच्या डोक्याला त्रास देऊन गेलाय बघा. अस्मिता आता रडतच असते सारखी. तर आता इकडे बघा, नागराज आणि सुमनचा सीन दाखवलाय त्यांनी. नागराज असं दाखवतोय खरी की सुमनला तो प्रेमाने जेवू घालतोय. आधी म्हणतो, "हा घास काऊचा, हा घास चिवचा," असं म्हणून एक एक घास सुमनला भरवतोय. पण आता स्वतःचं नाव घेऊन म्हणतो, "हा घास कोणाचा सुमन? नागराजचा." आणि राग राग त्या सुमनच्या तोंडात घालतो आणि मोठ्याने हसायला लागतो. सुमनला त्रास होत असतो या गोष्टीचा, तरी सुमनने तिचं नाटक सोडलेलं नाही हा. सुमन आता घाबरून म्हणते, "मला मला नकोय." नागराज म्हणतो, "असं कसं? जेवावं लागल ना." "अगं किती दिवसापासून वडापाव वडापाव खात होती सुमन. अगं आता चांगलं चांगलं जेवण आहे ना हे, तुला आवडतं ते, खावं तर लागेल ना तुला." सुमन आता काही सेकंद विचार करते बर का, आणि मुद्दाम नागराजला बोलतं करायचा प्रयत्न करते आणि म्हणते, "तू तू 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 ते दार दार." नागराज घाबरतो आणि म्हणतो, "दार? कसलं दार?" घाबरतो म्हणजे आश्चर्य व्यक्त करतो. मग मोठ्याने सुमन ओरडते आणि म्हणते, "तूच तूच होतास ना तिथे? तूच 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 मला बांधलंस, तूच केलंस ना सगळं? तूच होतास, तूच मारलंस तिथे मला, तूच मला खोलीत खोलीत मला दोरी दोरी करकचून बांधली माझे हात." आता सुमन नाटक करायला लागते बरं का, की जणू काही तिला सगळं आठवलंय. मोठ्याने सुमन ओरडते आणि म्हणते, "अंधार अंधार होता तिथे, अंधार आणि 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 आवाज आवाज होता, ग ग ग ग ग गडगड गडगड आवाज." काहीतरी बोलायला लागते सुमन, आपलं म्हणजे बोलतं होतीये की काही करून नागराजने तिला पकडलं होतं हे तिला अचानक आठवलंय, असं ती प्रिटेंड करायला लागते बरं का. मग नागराज सुद्धा नाटकं करतो तिच्या समोर आणि मोठ्याने हसतो आणि, "अरे अरे 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 सुमन, अरे काय काय बोलते तू?" सुमन म्हणत असते, "हो हो, तुम्हीच होते तिथे." नागराज म्हणतो, "काय सुमन, अगं काय अवस्था केली ग तुझी तू? अगं तुझा नवरा उभा आहे तुझ्या समोर, तुला कळत पण नाहीये का सुमन?" सुमन आता आठवायचा प्रयत्न करते. "हो हो, मला बांधून बांधून नेलं होतं मला. मला किडनॅप किडनॅप तूच केलंस ना?" नागराज उड्या मारून म्हणतो, "हो हो, मीच केलं. मीच केलं तुला किडनॅप. तुझ्या कुठे लक्षात होतं सुमन? तिथून बाहेर पडेपर्यंत काय अवस्था झाली सुमन? तुझं डोकं आऊट झालंय. तुला काही आठवत नाहीये नागराजने काय केलं? मीच केलं होतं तुला किडनॅप सुमन, मीच केलं होतं." मग सुमन म्हणते, "माझे हात बांधले तुम्ही?" नागराज म्हणतो, "हा, मीच बांधले होते. आठवलं ना तुला? कुठे कुठे बांधले होते सांग बरं." सुमन म्हणते, "आता विसरले." सुमनच्या या परिस्थितीवर नागराज अक्षरशः हसतोय प्रेक्षकांनो. त्याला फार मजा येते की कसा त्रास होतोय आपल्या बायकोला आणि आपण कसं सेफ झालो सगळं करून. या गोष्टीचा एक असुरी आनंद आहे या नागराजला. बाप रे बाप,
बिचारी सुमन कोणते पाप केले म्हणून असला नवरा भेटला असेल बिचारीला, काय बोलावं प्रेक्षकांनो. असो, पण आता हा सीन थोडासा ताणला त्यांनी आणि आता शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. आजचा हा एपिसोड रिव्ह्यू माझा आवडला असल्यास लाईक नक्की करा. आणि प्रेक्षकांनो, खूप प्रेक्षक असेल अजूनही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपला व्हिडिओ शेअर करा, खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे आपल्या चॅनलची फॅमिली आणखीन मोठी होईल. नागराज आणि सुमनच्या सीन नंतर शेवटचा सीन तुम्ही बघत आहात अर्जुन सायलीचा. सायली म्हणत असते, अस्मिता त्यांच्या हे दिवस किती महत्वाचे आहेत, त्यांनी या दिवसात खरं तर किती आनंदात राहायला पाहिजे, त्यांच्या बाबतीत काय घडून बसलो. अर्जुन म्हणतो, आपण एक काम करू हा सायली, मला वाटतं अस्मिताई सोबत कोणीतरी सतत राहायला हवं नाही का, म्हणजे मी सुद्धा प्रयत्न करतो की अस्मिताई सोबत जास्तीत जास्त राहता यावं, घरीच राहता यावं यासाठी. सायली आता अर्जुनकडे बघते आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. आणि प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो जो त्यांनी दाखवलाय तोच दाखवलाय. नागराज सुमनला म्हणतो, हो सुमन, मीच येतो मास्टर माइंड, मीच तुला आणि महिपतला किडनॅप केलं होतं. 22 वर्षापूर्वीचा तो रविराज प्रतिमाचा ऍक्सिडेंट मीच घडवून आणला होता सुमन, मीच येतो खरा मास्टर माइंड. जा जा, सगळ्या जगाला ओरडून सांग, तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे सुमन, तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाहीये. पण नागराज जेव्हा ही कबुली देत असतो तेव्हा सुमनने त्याचा व्हिडिओ केला असावा किंवा ते लाईव्ह दाखवलं असावं सायली अर्जुनला, पण अर्जुन आणि सायलीला ते सगळं कळलंय हे त्यांनी दाखवलंय. पण अजूनही कुठेतरी माझ्या मनात शंकाच आहे. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, खरंच हा नागराज एक्सपोज होईल का हो? नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि चला, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आपल्या चॅनलवर एवढं भरभरून प्रेम करण्यासाठी, एवढा सपोर्ट देण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे किती किती आभार मानू प्रेक्षकांनो. थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल ऑफ यू. खरंच थँक्यू सो मच प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर हा मंडळी. धन्यवाद.